टायटल जे आहे तेच द्यावं लागेल आपल्याला, लॉजिक गेट्स. तर शांत डोक्याने अगोदर हे समजून घ्यायचं की आता जे आपण आता मला असं वाटतं 21वे शतक म्हणतो, 2023 म्हणजे 21वा चालू झालं ना. आणि मग बऱ्याच वर्षांपूर्वी बिल गेट्स म्हटले होते की 21वा शतक हे डिजिटल असणार आहे. पण मुळात आम्हाला अॅनालॉग आणि डिजिटल मधला फरकच कळत नसतो. तर अॅनालॉग म्हणजे कसं असतं, तर एक साधं सोपं एक उदाहरण बघा. उदाहरण समजा आपल्या गाडीला 1 मीटर आहे पुढे स्पीड दाखवणार आणि तो काटा फिरतोय. तो काटा फिरत असताना तो काटा इथून इथं फिरला म्हणजे तो A to Z व्हॅल्यू दाखवत गेला ना. A to Z काय असतील ते सगळ्या व्हॅल्यू दाखवत गेलं. पण डिजिटल मध्ये आम्ही ठराविक व्हॅल्यू घेतो आणि त्या म्हणजे 2च घेतो, 0 आणि 1. तसंच का वगैरे पुढे बोलतच राहणार आहे. तर सगळ्यात अगोदर आम्हाला हे कळायला पाहिजे की रिअल लाईफ मध्ये बघायला गेलं तर अॅनालॉग आणि डिजिटल हे सिग्नलचे 2 प्रकार असतात. आणि अॅनालॉगचं डिजिटल करणं आणि डिजिटलचं अॅनालॉग हे सगळ्यात त्याच सिस्टमचा भाग असतो. एक उदाहरण, आता मी बोलतोय माझा सिग्नल अॅनालॉग असतो, बरोबर आहे की नाही. मग हा अॅनालॉग सिग्नल माईक मध्ये गेला, माईकने तो इलेक्ट्रिक पल्सेस मध्ये कन्वर्ट केलाय, पण तो अॅनालॉगच आहे आणखी, आणि तो मिळाला अँप्लिफायरला. मग या अँप्लिफायर मध्ये एक सर्किट असं असेल जे अॅनालॉगचं काय करेल, डिजिटल करेल, आणि डिजिटल करून पुन्हा प्रोसेस साठी पुढे पाठवेल. मग मुद्दा काय असतो की तुम्हाला अगोदर सिग्नल कळाले पाहिजे, साधे सोपे. मग इकडे आम्ही घेतलं अॅनालॉग म्हणून, तर इकडे काय घेतलं आम्ही, डिजिटल म्हणून. मग एक साधं सोपं उदाहरण की हा आमचा सिग्नल आहे, समजा हा आमचा सिग्नल आहे. मग ही समजा एक व्हॅल्यू आहे, तर ही ऑब्विसली काय असेल रे, मायनस आहे. मग नक्कीच ही काय असणार, 0. तर तुम्हाला बघा 0.1 2 0 सम सगळ्याच व्हॅल्यू मिळणार ना तुम्हाला, बरोबर आहे की नाही. सगळ्याच मिळत असतात. म्हणजे 0 पासून 1, 1 पासून 0, 0 पासून परत -1 यामधल्या सगळ्या इन्फानाइट व्हॅल्यू तुम्हाला मिळत राहणार. पण डिजिटल मध्ये जर तुम्ही गेलात आणि तुम्ही जर याला 0 म्हटलात, मग समजा हे आम्ही असं दाखवलं, तर हे समजा 0 आहे, तर हे 1 आहे, परत हे 0, परत हे 1, हे असं असतं. म्हणजे 0 आणि 1 एवढंच असतं. मग तुमचा प्रश्न हा असला पाहिजे की बापरे ह्याचं हेच का करावं लागत असेल, 0 आणि 1च का करावं लागत असेल. तर तुमच्या हे लक्षात यायला पाहिजे, डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स 0 आणि 1 म्हणजेच मशीन आहे ती त्याला ऑफ आणि 2च गोष्टी कळणार ना त्याला, बाकीच काहीच कळत नसतं. मग तुमचा कम्प्युटर कितीही छान तुम्हाला वाटत असला तर तो ऑन आणि ऑफच होत असतो, त्याला बाकीचं काही कळत नसतं, कारण ते शेवटी एक डिव्हाइस असतं. मग यालाच तुम्ही लो पण म्हणता आणि याला हाय पण म्हणत असता. यालाच तुम्ही लोक फॉल्स पण म्हणता आणि याला काय म्हणत असता, ट्रू पण म्हणत असता. लक्षात आलं का, कळतंय का. सेट रिसेट बोलू शकतो काय. मग मला सांगा आता, याचा साधा सोपा अर्थ हेच आहे. तुम्ही मॅथमॅटिक्स मध्ये मॅक्झिमम हे वापरलं असेल, बरोबर आहे का. का माहित नसतं, फक्त हे असं लक्षात ठेवायचं, ह्याला असं म्हणायचं, ह्याच्यावरती फॉर्म्युला, दुसरं मला वाटतं प्रतिशत काहीच केलेलं नसतं आपण. याचा आहे तर ट्रूथ टेबल काढा म्हणलं की 2 मिनिटात आम्ही ट्रूथ टेबल सांगतो. का, कशासाठी, कुठं वापरायचं, आम्हाला देणं घेणं नाही, पण आम्ही ट्रूथ टेबल काढून देतो. खरं आहे का खोटं आहे, का करायचंय माहिती नाही, पण करत राहतो आम्ही. मग तुमच्या हे लक्षात यायला पाहिजे की पहिली गोष्ट तुम्हाला कळायला असेल की 0 आणि 1 म्हणजेच हे कशामध्ये असतं, डिजिटल मध्ये असतं, आणि अॅनालॉग मध्ये सगळंच असतं. मग लॉजिक गेट्स बाळांनो कशावर काम करतात, तर सगळ्यात अगोदर तुमच्या लक्षात साध्या भाषेत आलं पाहिजे, लॉजिक गेट्स आर दी फंडामेंटल शब्द वापरल्यानंतर लक्षात आलं असेल, फंडामेंटल बिल्डिंग, लक्षात आलं का, बिल्डिंग ब्लॉक्स ऑफ डिजिटल सर्किट्स. याचा अर्थ या बिल्डिंग साठी विटा महत्वाच्या आहेत ना,
अगदी डिजिटल सर्किट बनवण्यासाठी काय लागत असतात? लॉजिक गेट्स. आणि लॉजिक गेट्स बनलेत कशापासून? तर साधं सोपं मी एखादं दाखवतो पुढे. डायोड पासून बनलं. लक्षात आलं का? म्हणजे तुमच्या लक्षात यायला पाहिजे की डायोड ट्रान्झिस्टर किती मोठं काम करतात हे सगळं सिस्टम बनवण्यामध्ये. मग साधी सोपी गोष्ट आहे. किंवा काही लोक लॉजिक गेट्सला असं डिफाईन करतात, ते म्हणतात दीज आर म्हणजे कोण? लॉजिक गेट्स ना. दीज आर दी डिव्हाइसेस which has multiple inputs. ते काय करतात? मल्टिपल इनपुट्स घेतात, and only one output. मग तुमच्या लक्षात आलं असेल, खूप सारे इनपुट घेऊन जर एकच आउटपुट देत असतील तर ते डिसिजन घेतात, निर्णय घेतात म्हणायचं. कम्प्युटरला तर स्वतःची बुद्धी ना अक्कल नाही, मग गुणाकार भागाकार बेरीज वजाबाकी कशी काय करतो, येस नो कसं काय करतो, लॉजिकल रिझनिंग असतेच मुळात कशासाठी? डिसिजन घेण्यासाठी, जर तर साठी. मग त्याला तर बुद्धी नाही, तो स्वतःचे निर्णय कसं काय घ्यायला बाबा? मग तेच तुम्हाला शिक्षक 4 वेळा सांगत असतात. मी 100 वेळा म्हणतो, जर मुलं आणि मुली दोघेही आले तरच मी क्लास घेणार, असं बोलतो मी. आणि मग ठरल्याप्रमाणे मुली आल्याच नाही तर मुलंच आली तर मी क्लास घेईल का? डोक्यावर पडलं का? मुलं आणि जर हेच बोललं असतं, जर मुलं किंवा मुली आले तर मी क्लास घेणार, मुली आल्याच नाही, मुलं आली आता घेणार ना. जर तर किंवा आणि काय आपण कंडिशनल वापरतो नाही सगळं. आणि मग आपला जो कम्प्युटर आहे हा डिसिजन कसा घेत असेल, प्रोसेस कशा करत असेल, मग त्यासाठी आपल्याला कामाला जे येतात ते कोण असतात? लॉजिक गेट्स असतात. मग आता साधी सोपी गोष्ट आहे की लॉजिक गेट्स काम कसं करतात. तर तुम्हाला सगळ्यांना साधं सोपं माहित आहे, एकदम लहानपणापासून हा शब्द माहित आहे, बरोबर आहे की नाही? अल्जेब्रा. पण 12वीला येईपर्यंत तुम्ही 3 प्रकारचे अल्जेब्रा शिकला. कालपर्यंत 2 होता, आज 3रा प्रकार चालू झाला. तर म्हणतो काय बोलतोय? 10वी पर्यंत तुम्ही बीजगणित अल्जेब्रा म्हणत होता. मजा बघा, तुम्ही सिंपल अल्जेब्रा जो तुम्ही बिफोर 10 स्टडी केला, बरोबर आहे का? 11वीला एंट्री केली की काय घेतलं तुम्ही? वेक्टर अल्जेब्रा घेतला, बरोबर आहे की नाही? आणि आता तुम्हाला असतो बुलियन अल्जेब्रा. लक्षात आलं का? कळतं का? जॉर्ज बुली नावाचा हा सायंटिस्ट आहे. याने प्लीज तुमच्याच टीचर लोकांनी जे तुम्हाला शिकवलं ना लॉजिक मध्ये, ते लॉजिक अगोदर तत्वज्ञानाचा भाग तो मॅथ्स मध्ये आणून कम्प्युटरसाठी उपयोगाला आणायचं काम या जॉर्जने केलेलं आहे. तुमच्या लक्षात यायला पाहिजे, इतक्या मोठ्या लेवलला हे काम केलेलं आहे. आणि आज आपला जो कम्प्युटर काम करतो ना त्याच प्रोसेस वरती करतो. मी काय बोलतोय लक्षात येतं का? आपली बुद्धी कशासाठी वापरली जात असेल बिंदास त्याच्यासाठी वापरा तुम्ही. पण तुमच्या एक लक्षात यायला पाहिजे की मग आम्हाला जे आता अल्जेब्रा स्टडी करायचा ना तो सिंपल नाहीये, त्याच्यात काहीतरी चेंज आहे. मग आमचं हे लक्षात यायला पाहिजे बाबा काय चेंज आहे नेमका. तर साधं सोपं एक्झाम्पल, 1+1 हे अल्जेब्रा मध्ये किती होतं? वेक्टर मध्ये 1+1 हे 2 होईल का नाही मला माहित नाही, कारण डायरेक्शन कुठे आहे त्याच्यावर डिपेंड असेल, बरोबर आहे की नाही? एक वेक्टर 1 मॅग्निट्यूडचा आहे इकडे आहे आणि दुसरा वेक्टर 1 मॅग्निट्यूडचा इकडे आहे, तर ते 0 होईल ना. आणि इथं 1+1 हे 1 होईल. 1+1 किती होईल? 1 होईल. मग तुम्ही म्हणाला असं कसं काय बाबा? कारण इथला अर्थ असतो 1 म्हणजे तुमचा ट्रू प्लस ट्रू म्हणजे ट्रूज. लक्षात आलं का? म्हणजे इथं 1+1 2 नो प्रॉब्लेम. इथं 1+1 0 पण होऊ शकतंय आणि 2 पण होऊ शकतंय, मध्ये काय पण होऊ शकतंय. लक्षात आलं का? पण इथं 1+1 हे काय होणार? 1च होणार. लक्षात आलं का मी काय बोलतो ते? मल्टिप्लिकेशन इकडे बघा, 1 into 1 1च आहे ना. एक्झॅक्टली इथं 1 into 1 काय येणार? 1च येणार. समजतं का मी काय बोलतो? याच्यामध्ये तुमच्या लक्षात आलं असेल 1 into 1 देत असताना ह्याच्यात मल्टिप्लिकेशन 2 प्रकारचं असेल, स्केलर आणि वेक्टर. म्हणजे तुम्हाला कळायला पाहिजे की अल्जेब्रा शिकतोय पण इतकी सारी व्हरायटी आहे. लहानपणी 10वी पर्यंत अल्जेब्रा वेगळा, 11वीचा वेक्टर अल्जेब्रा वेगळा आणि आता बुलियन अल्जेब्रा जो तुम्हाला कम्प्युटर नॉलेज देणार आहे. लक्षात आलं का? आणि मग बाळांनो आपला जो लॉजिक गेट किंवा गेट्स जे आहेत आपले गेट्स,
गेट्स याच्या पुढे शब्द वापरलाय काय? लॉजिक. आणि तुम्हा सगळ्यांना लॉजिकचा मिनिंग खूप चांगला आहे. फॉर डिसिजन मेकिंग पर्पज आपण काय वापरतो? लॉजिक वापरतो. आणि बाळांनो, मग हे सगळं बनत असताना आपण हेल्प घेतलेली आहे जॉर्जची, बरोबर आहे की नाही? आणि मग याच्यानुसार गेट्स बनतील आणि ते 3 फंडामेंटल गेट्स असतील. आपण किती गेट्स फंडामेंटल घेणार आहोत? 3 फंडामेंटल गेट्स असतील, 3 बरं का? आणि आपण त्याच्यातून आणखी 2 बनवणार आहोत एक्स्ट्रा. आणि ते 2 मात्र युनिव्हर्सल म्हणून काम करतील. कसं काय सगळं सांगतो. आणि तुम्हाला जर स्टेट आणि वरचा दोन्हीचा सिलेबस बघितला तर तुम्हाला स्टडीला किती गेट्स आहेत? 5 गेट्स आहेत. लक्षात आलं का? तर त्याच्यापैकी हे फंडामेंटल अगोदर 3 बघूया. फंडामेंटल 3 त्याच्यामध्ये आपण अगोदर बघूया ऑर, अँड, नॉट. बरोबर आहे. हे झाले फंडामेंटल. बरं, हे फंडामेंटल इकडे दाखवले, लक्षात आलं. आणि युनिव्हर्सल मध्ये पुन्हा आपण एक्स्ट्रा घेतो. नॅन्ड म्हटलं आणि काय म्हटलं? नॉर म्हटलं. मग तुम्हाला 1 2 3 4 आणि 5 म्हणजे तुम्हाला ऍक्च्युअल मध्ये किती गेट्स आहेत आता? 5 आहेत. समजलं का मी काय बोलतो? मग प्रत्येक गेट काय आहे? त्याचं ट्रूथ टेबल म्हणजे नेमकं काय असतो? तर ट्रूथ टेबल म्हणजे तो त्याच्या इनपुट वरती ऑपरेशन कसं करून आउटपुट काय आणतो, म्हणजे त्याचा काय असतो? तो ट्रूथ टेबल असतो. लक्षात आलं का? आणि मग आपल्याला हे 5च्या 5 लॉजिक गेट्स बघायचे. त्याच्यामध्ये या दोघांना आपण म्हणत असतो युनिव्हर्सल लॉजिक गेट्स. तर नीट बघा, याचा अर्थ माहित आहे का कम्प्युटरच्या कोणाला? वाय दीज टू आर कॉल्ड ॲज युनिव्हर्सल? आन्सर सांगता येईल एकाला तरी तर कम्प्युटरला आहे. तुम्हाला झालंय म्हणून विचारलं मी. युनिव्हर्सल गेट्स माहित नाहीत का? किती म्हणता? 2 म्हणता ना? वाय? अरे बाबांनो, नॅन्ड असो किंवा नॉर असो, नॅन्ड आणि नॉर ह्याच्यापैकी कुठलाही गेट घ्या आणि ह्या एका गेटच्या मदतीनं तुम्ही कुणाचाही ट्रूथ टेबल बनवू शकता, म्हणजे कुणाचंही आउटपुट आणू शकता तुम्ही. म्हणजे नॅन्ड गेट, नॅन्डने तुम्ही नॉट सारखं पण बिहेव करता आणि सगळ्याच कुणाचंही आउटपुट तुम्ही या दोघांच्या मदतीने आणू शकता. म्हणून त्यांना काय म्हटलं असतं? म्हणजे या दोघांच्या ह्या 2 गेट पासून तुम्ही कुठलंही गेट बनवू शकता. समजलं का मी काय बोललो ते? कळालं का? म्हणून यांना काय म्हटलं जातं? युनिव्हर्सल लॉजिक गेट. आणि हे बनलेत कोणापासून? तर याच्यापासून. आता हा नॅन्ड जो आहे, नॅन्ड तो कसा बनतो माहितीये का? तर अगोदर अँड गेट असतं आणि त्याच्या पुढे काय जोडायचं? ना. म्हणजे अगोदर अँडिंग प्रोसेस करायची. अँड तर तुम्हाला माहितीच असतो. नॉर अगोदर ऑर प्रोसेस करायची आणि नंतर परत काय करायचं? नॉटच करायचं असतं. लक्षात आलं का? म्हणजे हे बनतात याच्याच पासून. पण या कुठल्याही एका गेटच्या मदतीने तुम्ही कशाचंही आउटपुट आणता, म्हणून त्यांना काय म्हणलं असतं? युनिव्हर्सल. मग या सगळ्यांमध्ये मात्र एक गेट थोडासा वेगळा आहे आणि तो म्हणजे असतो नॉट गेट. कुठला? कारण नॉट गेटला इनपुट किती? एकच, आउटपुट पण एकच. लक्षात आलं का? बाकी सगळ्या केसेस मध्ये मल्टी इन सिंगल आउटपुट असतं. म्हणजे इनपुट किती असतात? खूप सारे आणि आउटपुट मात्र एकच. त्याला इनपुट पण एक आणि आउटपुट एक. लक्षात आलं आहे का? कळालंय का? तर सगळ्यात अगोदर साधी सोपी गोष्ट कळाली पाहिजे तुम्हाला की आज जे तुमच्याकडे सगळे डिजिटल डिव्हाइसेस आहेत, ज्याला तुम्ही लॅपटॉप, कम्प्युटर, मोबाईल बरेच काय बोलता, ते सगळं वर्क होण्यासाठी त्याचं जे बेसिक फाउंडेशन आहे ते आपण लॉजिक गेट्स म्हणतो. लक्षात राहील का? आणि हे जे लॉजिक गेट्स बनतात, तर फंडामेंटल लॉजिक गेट्स किती घेणार आहोत आपण? 3. ऑर, अँड आणि तर सगळ्यात साधं सोपं. ऑर म्हणजे तुम्ही याला बेरीज समजू शकता. अँडला तुम्ही मल्टिप्लिकेशन, पण लॉजिक मधलं मल्टिप्लिकेशन कशाने दाखवायचं असतं? डॉटने. क्रॉस करायची गरज नाही. आणि नॉट म्हणजे त्याला निगेशन किंवा इनवर्ट म्हणा. लक्षात आलं का? उलट करणे म्हणायचं. लक्षात आलं का? हा, मग तुमच्या लक्षात आलं असेल या 2 प्रोसेस इथं होतील, एक तर ऍडिशन किंवा मल्टिप्लिकेशन. समजलंय का? आणि तर नॉटचं काम असतं एक्झॅक्टली सिग्नल उलटा करायचं, इन्व्हर्ट करायचा, निगेटिव्ह करायचा त्याच्या. आणि त्याच्यामध्ये मग उद्या आपण